जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनामध्ये आपला 5वा खंड चालू आहे. त्यामध्ये आपण भिक्खू आणि ब्राह्मण हे बघणार आहोत. बऱ्याच वेळा असे प्रश्न उपस्थित होतात की भिक्खू आणि ब्राह्मण एकच आहेत का? तर याचं उत्तर नकारात्मक आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे. ते सर्व दूरपर्यंत पसरलेलं आहे आणि या भेदाचे जे मुद्दे आहेत तर ते सहज आपल्याला मिळू शकतात. ब्राह्मण जो आहे तो पुरोहित आहे आणि त्याचं काम काय आहे तर जन्म, मृत्यू, लग्न याबद्दलचे जे संस्कार आहेत ते करणं. आणि हे संस्कार जे आहेत तर ते आवश्यक मानले जातात. त्या पाठीमागची धारणा अशी आहे की माणसाला जन्मताच पाप जे आहे ते चिकटून आलेलं असतं आणि मग या पापाचं निवारण करणंही महत्त्वाचं आहे. आणि याचं मूळ कारण पण असं आहे की ईश्वर आणि आत्मा यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे हे याचं मूळ कारण आहे. आणि हे संस्कार करण्यासाठी पुरोहितांची गरज असते, म्हणजेच ब्राह्मणांची गरज असते. पण भिक्खूंचा जन्मजात आपल्याबरोबर पाप आहे याच्यावरती विश्वास नाही, त्यांचा आत्म्यावर विश्वास नाही, त्यांचा ईश्वरावर विश्वास नाही, म्हणून तो पुरोहित मानला जात नाही. ब्राह्मण जो आहे तर तो जन्मताच ब्राह्मण असतो, परंतु भिक्खू जो आहे तर तो घडवला जातो. ब्राह्मण ही एक जात आहे, परंतु भिक्खू ही कुठलीही जात नाही. आणि ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व जे आहे तर ते कुठलंही पाप केलं किंवा काहीही वाईट कृत्य केलं तरीही ते हिरावून घेऊ शकत नाही. परंतु भिक्खूचं तसं नाही, कारण भिक्खू हा जन्मजात भिक्खू नसतो, त्याला घडवलं जातं आणि त्याच्यामध्ये जर कुठले दोष आढळले तर त्याचं भिक्खुत्व जे आहे तर ते आपण काढून घेऊ शकतो. आणि ब्राह्मणांकरता कुठलंच मानसिक किंवा नैतिक अशा शिक्षणाची आवश्यकता नाही आहे. त्यांचं ब्राह्मणत्व, त्यांना फक्त ब्राह्मणत्वाचं ज्ञान असणं एवढं त्यांच्यासाठी पुरेसं आहे. पण भिक्खूंचं कसं आहे की त्यांना मानसिक आणि नैतिक शिक्षण हे भिक्खूंना पाहिजेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मण जे आहेत तर ते कुठलीही धनसंपदा आपल्याजवळ ते ठेवू शकतात किंवा ती धनसंपदा आपल्याजवळ ठेवण्यासाठी ते स्वतंत्र आहेत. परंतु भिक्खूंचं तसं मात्र अजिबात नाही. आणि हा सगळ्यात मोठा दोघांमधला भेद आहे. माणसाजवळ जेव्हा संपत्ती असते तर त्यावेळी त्याच्यावरती अनेक बंधनं येतात, कारण संपत्तीमुळे बरेच वादविवाद सुद्धा निर्माण होतात, संघर्ष निर्माण होतात. परंतु भिक्खूंचं तसं नाही आहे. त्यांचे जे विचार आहेत ते स्वतंत्र आहेत, कारण त्यांच्याजवळ कुठलीही धनसंपदा त्यांनी ग्रहण केलेली नसते, साठवलेली नसते. आणि ब्राह्मण हे परिवर्तनशील नसतात. त्यांचं म्हणणं असं असतं की परिवर्तनाने सत्ता, संपत्तीची हानी होते. पण भिक्खूजवळ धनसंपदा नसल्यामुळे ते नैतिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र असतात. आणि ब्राह्मण हा एक समूह आहे, पण तसं जर बघितलं तर ब्राह्मण हा व्यक्तिशः एकटा आहे. ज्यांच्या अधीन असेल अशी कोणतीही धर्म संघटना नाही आहे ब्राह्मणांकडे. ब्राह्मण स्वतःचं एक विधान आहे. भौतिक स्वार्थवश हे ब्राह्मण परस्पर निगडीत असतात एवढेच. परंतु भिक्खू हा भिक्खू संघाचा सदस्य असतो. संघ सदस्यत्व विरहित भिक्खू ही कल्पना करणेही शक्य नाही. म्हणजे भिक्खूंचा एक संघ असतो आणि संघाशिवाय भिक्खू असू शकत नाही. आणि भिक्खूचं स्वतःचं असं काही विधान नाहीये. संघ जे करेल तेच, संघामध्ये जे होईल तेच. म्हणजे संघ हा प्रथम महत्त्वाचा असतो भिक्खूंसाठी, कारण संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. भिक्खू आणि उपासकांविषयी सांगताना धम्मात भिक्खूंचा धम्म आणि उपासक किंवा गृहस्थ यांचा धम्म वेगळा आहे आणि यांच्यातला जो भेद आहे हा धम्मामध्ये स्पष्ट केलेला आहे. भिक्खूंकरिता ब्रह्मचर्य हे अनिवार्य आहे. म्हणजे त्यांनी ते लग्न करू शकत नाही, ते विवाह करू शकत नाहीत, ते ब्रह्मचर्य त्यांनी ग्रहण करायचं असतं. परंतु उपासकांसाठी तसं नसतं. त्यांच्यासाठी ब्रह्मचर्य हे अनिवार्य नाही आहे किंवा ते विवाह करू शकतात. भिक्खू जे असतात तर त्यांचं कुठलं घर नसतं किंवा त्यांना कुठलं कुटुंब नसतं, पण उपासकांना मात्र स्वतःचं घर असतं, स्वतःचं असं एक कुटुंब असतं. भिक्खू जे आहेत तर ते कुठलीही धनसंपदा, पैसा काहीही ते स्वतःजवळ बाळगू शकत नाही, ठेवू शकत नाही. परंतु उपासक जो आहे तर त्याचं तसं नसतं. तो धनसंपदा आपल्याजवळ ठेवू शकतो, ती ग्रहण करू शकतो. भिक्खू हे कुठलीही जीवहिंसा करू शकत नाही, परंतु गृहस्थ तसं करू शकतात. पंचशील हे दोघांसाठी समान आहेत. परंतु भिक्खू जे आहेत तर ते पंचशिलेचं उल्लंघन करू शकत नाही, म्हणजे पंचशिलेच्या विरोधात ते जाऊ शकत नाही. परंतु उपासकांकरिता ते आचरणीयशील आहे आणि जर भिक्खू जर त्याच्या विरुद्ध गेले तर ते मात्र शिक्षेस पात्र ठरतात. पंचशिलेचं आचरण हे भिक्खूंकरिता अनिवार्य आहे, परंतु पंचशिलेचं आचरण जे आहे तर ते उपासिकांकरिता ऐच्छिक आहे. म्हणजे त्यांच्या इच्छेवरती आहे, ते करायचं की नाही करायचं हे संपूर्णपणे त्यांच्या इच्छेवरती निर्भर आहे.
आणि मग तथागतांनी असा भेद का केला, तर याच्या मागे काहीतरी कारणं असली पाहिजे, कारण तथागत असं कुठलंही काम कधीच करत नव्हते की ज्याच्या मागे काही कारणं नाही. पण तथागतांनी असं कुठेही नमूद केलेलं नाहीये की याचं मेन कारण काय आहे. तरी देखील आपल्याला ते कारण शोधून काढलं पाहिजे किंवा आपल्याला ते कारण माहिती असलं पाहिजे. तथागतांना वाटत होतं की या इहलोकामध्ये धम्मदेशाची स्थापना व्हावी, म्हणजे धम्म इथे प्रस्थापित व्हावा. त्यासाठी त्यांनी सर्वांना सारखा धम्म दिला, म्हणजे भिक्खूंना असेल, गृहस्थांना असेल किंवा उपासकांना असेल, सर्वांसाठी सारखा धम्म होता, सारखी धम्मदेशना होती. आणि मग तथागतांना या गोष्टीची जाणीव होती की सामान्य जनांना फक्त धम्मदेशना देऊन ते धम्मधारित आदर्श व्यक्तिमत्व होऊ शकत नाही किंवा ते आदर्श समाज व्यवस्था ते प्रस्थापित करू शकत नाही. आणि हे आदर्श आचरण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणले पाहिजे, ते आपल्या व्यवहारात आले पाहिजे. सामान्य जनांनी ते आपल्या रोजच्या व्यवहारात ते वापरले पाहिजे आणि हे त्यांना समजावून दिलं पाहिजे. तेव्हा ते हे कार्य आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आणतील, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणतील. यासाठी तथागतांनी प्रयत्नही केले आणि तथागतांनी दिलेल्या धम्मानुसार आदर्श समाज कसा असावा याचे साकार प्रारूप म्हणजे संघ होय. भिक्खू आणि उपासकांमध्ये भेद करण्याचं कारण हेच आहे. बुद्धांच्या आदर्श समाजाच्या स्थापनेच्या प्रक्रियेत भिक्खू हा पथप्रदर्शक ठरावा आणि उपासकाने शक्यतो भिक्खूचे अनुसरण करावे हीच अपेक्षा होती. आणि पुढे असा प्रश्न आहे की भिक्खूंचे जीवन कार्य काय भिक्खूंचे जीवन व्यक्तिगत जीवन साधनेसाठी आहे अथवा लोकांची सेवा आणि लोकांना पथप्रदर्शन हे भिक्खूंचे कार्य आहे. त्याने हे दोन्ही कार्य केली पाहिजेत. व्यक्तिगत जीवन साधनेविषयी तो योग्य पथप्रदर्शक होऊ शकणार नाही, म्हणून भिक्खू स्वतः परिपूर्ण श्रेष्ठतम धम्मप्रवण आणि बोधी प्राप्त झालेला असावा आणि त्यासाठी त्याने व्यक्तिगत ही साधना केली पाहिजे, व्यक्तिगतही त्याचा अभ्यास केला पाहिजे. भिक्खूने गृहत्याग केलेला असतो म्हणजे याचा अर्थ तो जिवंत असतो किंवा इहलोकी असतो, परंतु हे असं करण्याचं कारण असं असतं की लोकांना धम्म सांगण्यासाठी किंवा धम्म देण्यासाठी भिक्खू हा स्वतंत्र असला पाहिजे. परंतु त्यांचे जीवन दुःखाने कष्टाने व्याप्त आहे, त्यांच्या जीवनात कोठेही आनंद नाही आणि ते स्वतःही सहायताही करू शकत नाही. करुणा हे धम्माचे सार आहे. करुणा याचा अर्थ प्रत्येक मनुष्य प्राण्याने इतरांवर प्रेम करावे, इतरांची सेवा करावी आणि भिक्खू याला अपवाद नाही. भिक्खू व्यक्तिगत साधनेमध्ये कितीही परिपूर्ण असला तरीही तो पीडित मानवते संबंधी उदासीन असेल तर तो भिक्खूच नव्हे, तो कोणीही असेल पण भिक्खू मात्र नव्हे हे मात्र निश्चित. याच भागात पुढे आपण बघणार आहोत की भिक्खूंची कर्तव्य काय आहे. धम्मदीक्षा देणे हे भिक्खूंचं प्रथम कर्तव्य आहे. यश आणि त्यांचे जे 4 मित्र होते तर त्यांना जेव्हा धम्मदीक्षा दिली आपण बघितलं तर ती सर्वीकडे पसरली आणि मग सगळीकडे पसरल्यानंतर कुलपुत्र, त्यांच्यापेक्षा जे कनिष्ठ असतील ते, जे श्रेष्ठ असतील ते, असे सर्व तथागतांकडे धम्मदीक्षा घेण्यासाठी यायला लागले. तथागतांना शरण जायला लागले. प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला तुमची धम्मदीक्षा घ्यायची आहे आणि मग तथागत त्यानुसार धम्मदीक्षा देऊ लागले. परंतु इतकी लोकसंख्या वाढायला लागली, इतके लोक यायला लागले तथागतांना शरण की तथागतांना एवढ्या सर्व लोकांना एक एक करून धम्मदीक्षा देणे शक्य नव्हते. ते त्यांच्या लक्षात यायला लागलं आणि मग तथागतांनी त्यांचे जे अनुगामी होते तर त्यांनी सदस्यत्व जे होतं तर ते बहाल केलं आणि त्यांना काही अनुशासनाचे काही नियम त्यांनी दिले की तुमच्याकडे जे लोक येतील भिक्खू होण्यासाठी त्यांना 2 अवस्थेमधून जावं लागेल. पहिलं तर त्या अनुगाम्यांना परिव्राजक व्हावं लागेल आणि परिव्राजक होऊन काही काळ त्यांना भिक्खूंच्या अधीन राहावं लागेल, भिक्खूंची सेवा करावी लागेल, भिक्खूंचं जे जीवन आहे ते समजून घ्यावं लागेल. या पद्धतीने त्यांनी आधी परिव्राजक व्हावं आणि मग नंतर त्यांना जे परीक्षा मंडळ होतं मग तिथे त्यांना ते प्रूव्ह करावं लागायचं की आम्ही खरोखर भिक्खूसाठी किंवा भिक्खू होण्यासाठी योग्य आहोत हे त्यांना दाखवून द्यावं लागायचं आणि त्यानंतरच तो भिक्खू पदाला प्राप्त व्हायचा आणि मग त्याला सदस्यत्व जे होतं संघाचं ते बहाल व्हायचं, ते दिलं जायचं. आणि मग धम्मप्रसाराच्या ह्या सुरुवातीची जी अवस्था होती त्यामध्ये सर्व व्यवस्था करण्यासाठी असा पर्याप्त असा समय किंवा वेळ नव्हता त्यांच्याकडे. त्यामुळे मग तथागतांनी भिक्खू म्हणून दीक्षित केलं त्यांनी काय केलं की धम्मदूत म्हणून त्यांना घोषित केलं आणि मग त्यांना धम्मप्रसार करण्यासाठी दूरपर्यंत पाठवलं.
आणि त्यांना पाठवत असताना तथागत त्यांना म्हणाले की भिक्खूंनो, मी सर्वप्रथम दैवी आणि मानवी या दोन्ही बंधनातून मुक्त झालो आहे, तर तुम्हीही या दोन्ही बंधनातून मुक्त व्हावं. आणि खरोखर तुम्ही आता या दोन्ही बंधनातून मुक्त आहात, त्यामुळे तुम्ही बहुजनांच्या हितासाठी तुम्ही नक्कीच योग्य आहात. बहुजनांच्या कल्याणासाठी, मानवजातीप्रती अनुकंपेने, मानवाच्या हितासाठी, कल्याणासाठी तुम्ही आता पुढे निघावं किंवा विचरण करावं. आणि पुढे तथागत म्हणाले की तुमच्यापैकी कोणीही दोघांनी एका वाटेने जाऊ नये, म्हणजे एकाने एका वाटेने जावं आणि दुसऱ्याने दुसऱ्या वाटेने जावं. कारण आपला हा जो धम्म आहे तर तो आधीही कल्याणकारी आहे, नंतरही कल्याणकारी आहे आणि मध्यही कल्याणकारी आहे. जो धम्म भाव आणि शब्द या दोन्ही रूपामध्ये कल्याणकारी आहे, तो धम्म पवित्र आहे, शुद्ध आहे, परिपूर्ण आहे. अशा धम्माची तुम्हाला घोषणा करायची आहे. प्रत्येक देशामध्ये जा, ज्यांनी धम्माचा स्वीकार केलेला नाही तुम्ही त्यांना धम्माची देशना द्या. जे लोक अज्ञानी आहे तर तुम्ही त्याला धम्माचं ज्ञान द्या, त्यांना तुम्ही खरा धम्म सांगा. ज्या ठिकाणी राजश्री, ब्रह्मश्री किंवा महर्षी असे जे वास्तव्य करतात तुम्ही तेथे जा. तिथे तुम्ही आपापल्या मतांनी सामान्य जनाला प्रभावित करा आणि तिथे जाऊन तुम्ही धम्माचा प्रचार करा. तुम्ही जाताना एकटे जा, तुम्ही करुणामय अंतकरणाने जा आणि या करुणामय अंतकरणाने तुम्ही लोकांना बंधनमुक्त करा, तुम्ही त्यांना दीक्षित करा. आणि या पद्धतीने तथागतांनी त्यांना सांगितलं की धम्मदान जे आहे तर ते दानामध्ये सर्वात श्रेष्ठ दान आहे. धम्माचं माधुर्य जे आहे तर ते सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद हाही सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. शेत जसं तणाने विनाश पावतं तसंच मानवजात जी आहे तर ती क्रोधाने विनाश पावत असते. आणि म्हणूनच धम्मदानाचं फळ जे आहे तर ते श्रेष्ठ आहे. म्हणून जसं शेत जसं तणाने नाश पावतं तसं ते मानवजात गर्वाने पण त्याचा विनाश होतो, मानवजात तृष्णेने विनाश होतो. त्याच पद्धतीने धम्मदानाचं फळ जे आहे तर ते तुम्ही त्यांच्यापर्यंत द्या, कारण ते श्रेष्ठ फळ आहे. आणि मग अशा प्रकारे धम्मदानाचा जो आदेश होता किंवा ज्या सूचना होत्या त्या तथागतांकडून घेऊन हे जे सर्व भिक्खू जे होते तर ते प्रत्येकजण वेगवेगळ्या दिशेला संपूर्ण देशभर ते आपल्या धम्माचा प्रसार करण्यासाठी निघाले.